चवनाशिक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूपच स्वागत. तर आज आपण बनवली काहीतरी वेगळीच अशी डिश. तर काय डिश बनवली फॅमिली? आपण चाललंय कांदा कापायचं काम पटापट. आज न दुपारच्या जेवणामध्ये म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवून खायचं आहे आपल्याला. भाजीपोळीचा कंटाळा येतो, तर मग सारखी भाजी खाण्यापेक्षा पोळी तर खायचीच आहे, पण मग भाजी काय करायची? किंवा सकाळची पण आज माझ्याकडे भगवती भाजी, पण म्हटलं चला आता काहीतरी वेगळं बनवून खाऊ आपण. तर मी काय केलं, असे छान कांदे घेतले, 2 कांदे मिडियम आकाराचे, आणि छान असं काहीतरी मेनू बनवतोय आपण आता. यूट्यूब फॅमिली कुठेही जाऊ नका, आपला व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा. तर मी ना असे 3 कांदे घेतलेले इथं, आणि 3 मधले आपल्याला 2च कापायचे. 2 भरपूर होणार आहे आपल्याला, कारण आहे ना एवढा कांदा काही खूप टाकायचा नाही. तर एकटीच आहे मी, एकटीसाठी म्हटलं चला आता काहीतरी बनवूया वेगळं. ऊन पण खूप पडलेलं बाहेर. आज जरा थोडं लेटच झालं होतं जेवायला. आज वाजलं होतं 1:30. मग म्हटलं चला आता काहीतरी नवीन भाजी बनवू आपण. घेतले 2 कांदे छान असे, आणि मग सोलून वगैरे घेतले यांना, आणि 2च टाकायचे, आपल्याला जास्त पण नाही घ्यायचे. असे 2 कांदे बघा तुम्ही छान कट करून घेतलेले मी, आणि अगदी बारीक कापलेले, सुंदर असे कापलेले. आणि आज याला मला चपातीसोबत असंच खायचं होतं, बिना गॅसची रेसिपी ही. तर ज्या ताईंना आवडली असेल त्यांनी नक्कीच करून बघा, आणि आपल्या पोळीसोबत पण खाऊन बघा. तर असे छान कांदे आपण कापून घेतलेले, आणि पटापटा असे फास्टमध्ये पण बारीक कापायचे आहे, म्हणजे आपल्याला पोळीसोबत खायचा आहे तो. तर खाताना पण असं छान वाटलं पाहिजे. खूप जाड कांदा कापू नका, चावायचा वगैरे कंटाळा पण येतो, ते बघितल्यावर पण कसं तरी वाटतं. तर असा बारीक कांदा आपण कापलेला आहे. आता आपण घेऊ एक डिशमध्ये टाकायचं आहे सगळा छान असा कांदा, आणि बारीक असं आपण छान असं त्याला कापून घेतलेलं आहे, आणि याला घेतले मी आता डिशमध्ये. बघा तुम्ही किती छान बारीक कट केलेले, असे नाजूक साजूक अगदी. आणि असं काहीतरी खायचं असलं की असं चटपट उद्योग फार असतो आपल्याला. मला तर फारच आहे. भाजीचा कंटाळा आला की करून खाते मी. असं मीठ पण टाकलं आपण थोडंसं त्याच्यात, आणि पूर्ण आता काढून घ्यायचं आहे त्याला. कारण असं आहे की आपल्या कांद्याला वास वगैरे अजिबात लागून द्यायचं नाही आपल्याला, कारण आपली पोळीसोबत खायचं आहे त्याला. मीठ टाकलं की कांद्याला वास लागत नाही पटकन. यूट्यूब फॅमिली 2 चमचे दही आपल्याला टाकायचं, आपल्या आवडीप्रमाणे टाका. मी 2च चमचे टाकणार आहे, भरपूर झालं आहे. आणि थोडंसं लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट लागतं किती नाही. आणि हे ना लिंबूचं रस आहे हा, आणि हे तेल आहे 1 चमचा, आणि लिंबूचा रस म्हणजे ना लोणचं केलेलं लिंबाचं. तर 1 चमचावर ते लिंबाच्या रसामधलं ऑइल, मी आता त्याच्यामध्ये ऑइल नाही त्याच्यामध्ये, तर पाणी जे आंबट पाणी, तर ते टाकलेलं आहे मी, आणि सगळं असं छान एकजीव केलेलं आहे. आणि चाललेलं आहे आता मला छान असं काहीतरी सॅलड वगैरे काहीतरी पोळीसोबत खायचं आहे. तसंही खाल्लं तर खूपच उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला कांद्याचे फायदे तुम्ही सर्च करा, कांदा कशासाठी, टोमॅटो केचप टाकलेले आहे. कांद्याचे फायदे तुम्ही नक्की सर्च करा. कच्चा कांदा, आता ज्यांची केस गळती आहे, आपण असं वरतून केसांना लावतो, तर तसं खाण्यापेक्षा तुम्ही पोटातून घ्या. ज्यांना ॲसिडिटी असेल त्यांनी थोडासा कमी खा. आणि बऱ्यापैकी खूप आजारांवर आता कांदा म्हणजे चांगला आहे भाऊ खायला आपल्याला. पिंपल्स आहे, स्किन आपली छान होते चेहऱ्याची, केस वगैरे वाढतात. तर त्याच्यासाठी हा कांदा आहे ना उत्तम आहे आपल्याला पर्याय असा. आणि काहीच त्याच्यात जास्त प्रमाण असं हेवी नाही, तर एकदम लाईट आहे, आणि थंड असतो कांदा, तर शरीरासाठी पण खूप चांगला आहे आपला. ही घेतलेली चपातीचे 2 पोड मी असे थोडे हे केले. आणि बघा अगदी लहान बाळ कसं काहीतरी मागतं मम्मीकडं, मम्मी हे दे ते दे, तसा हात चाळा चाललेला आहे माझा बघा हाताचा. हे काप ते काप, आणि छान असं तोंडाला पण आहे ना काहीतरी वेगळंच खायचं होतं, म्हटलं चला आता. आणि घेतलाय असा कांदा मस्त. बघा तुम्ही काय काय टाकलंय त्याच्यामध्ये. आता चपाती घेतली त्याच्यावर टाकलंय. आता त्याचं काय बनवायचं आपल्याला, तुम्ही नक्कीच पुढे बघत राहा, कुठेही जाऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब फॅमिली. नवीन आलेल्या ताईंनी पण लाईक करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर सगळे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्याकडे येते आपली. तर चला बघा आता पुढची रेसिपी आपली बघत राहा, कुठे जायचं नाही. तर मग आता हे पुढे ना आपण टाकून घेऊ त्याच्यावरती, आणि पूर्ण याला ना छान असं पॅक करायचं आहे आपल्याला. आता असं पॅक केलं की पुन्हा एकदा घडी घालून त्याला असं रोल टाईप आपल्याला मध्ये कट करायचं आहे. आता रोलसारखं करून घेतलं आहे, थोडं प्रेस पण करून घेतलं आहे, आणि चाकूने आता मी पटकन कट करून घेणार आहे याला. फास्टमध्ये असं कट करू, आणि पुढची रेसिपी तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा. असे 2 कट झालेले आपले छान असे. तर तुम्ही बघू शकता पूड पण मध्ये खूप सुंदर आलेला आहे, आणि रंग पण इतका छान आहे. ते लिंबूचं पाणी वगैरे टाकल्यामुळे ना वास पण खूप छान येतो त्याचा. असा कांदा आहे ना खायला आपण जेवणासोबत असाही खातो. तर मग असं खाऊन बघा थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने. तर चला यूट्यूब फॅमिली आता डेकोरेट करतोय आपण ताट छान असं. तर छोटीशी पपई होती ती पपई पण आपण आहे ना छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. पापड होता, पापड पण छान भाजून त्याचा रोल केला आहे.
आणि एक मिरची अशी ठेवली मी. तुम्हाला वाटलं बाबा खूप लाईट तिखट कमी आहे तर खाऊ शकतो आपण कच्ची मिरची, काही अडचण नाही. तर ज्यांना आवडत असेल त्याच्या आवडीप्रमाणे खा. तर यूट्यूब फॅमिली, कसं वाटतंय आपलं ताट आणि कुठेही जायचं नाही. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे आपली. तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंट करून नक्कीच सांगणार आहे. आता ही पपई दुपारचं आहे ना, ऊन खूप वाढलेलं आहे आता. असं पाणीदार काहीतरी असं खावं वाटतं आपल्याला छान असं थंड. तर कांदा पण थंडच आहे आणि काही तेल वगैरे काही जास्त नाही आपलं त्याच्यामध्ये. अगदी अर्धा चमचा ऑइल टाकलेलं आहे आपण आणि पोळीमध्ये टाकून रोल बनवलेला आहे. आणि जे बाकीचं थोडं डिशमध्ये आहे ते पण मी आता ताटात टाकून घेणार आहे. आणि मग आता एक थोडी लोणच्याची फोड आणि उरलेलं सॅलड आपलं ते पण मी टाकून घेतलेलं आहे. आणि असे तुम्ही बघू शकता ताट कसं डेकोरेट केलेलं आहे यूट्यूब फॅमिली. तर तुम्हाला जर जेवणाचा कंटाळा आलेला असेल तर असा माझ्यासारखा काहीतरी उद्योग करून बघा. ताई असती ज्या यूट्यूब फॅमिलीच्या त्या, आणि नक्कीच खा. त्याच्यातून पण भरपूर आपल्याला कांद्यातून खूप काही भेटतं आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करा कांद्याची माहिती, कच्चा कांदा शरीरासाठी कसा आहे किंवा कसा नाही. ज्यांना ॲसिडिटी असेल त्यांच्यासाठी थोडा हानिकारक पण येतो, कारण ॲसिडिटी त्याने उंबळू शकते. प्रमाणात खात असेल तर, पण बाकीच्या गोष्टींसाठी पण खूप छान आहे. तर चला मग यूट्यूब फॅमिली, आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्कीच सांगणार आहे माझी यूट्यूब फॅमिली. छान पापड, छान अशी पपई, लिंबूची फोड, मिरची, सॅलड, चपाती. चपाती म्हटलं की अशी भूक लागते. किती छान बघा बरं. आता खूप लेट झालेला आज मला जेवायला. म्हटलं चला आता काहीतरी वेगळं बनवूया आपण. तर मग असं बनवलं मी आणि दाखवते तुमच्यासोबत, शेअर करते. तुम्हाला आवडलं की नाही आवडलं मला माहीत नाही. पण आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा यूट्यूब फॅमिलीच्या ताई, यूट्यूब फॅमिली. आणि असं काहीतरी बनवून बघा थोडंसं वेगळं भाजीपोळीपेक्षा. बिना गॅसचं काहीतरी आपलं असं छान मेनू बनवलं आहे मी आणि आता खायला बसते मी. जेवण पण करायचं आज खूप लेट झालेलं आहे. तर बनवता म्हटलं ताईंना पण व्हिडिओ शेअर करून देऊ आपण हा. कधी-कधी ना असं खूप कंटाळा आलेला असतो, एखादी भाजी आवडत नसते आपल्याला, तर मग असं गरम-गरम घरामध्ये आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण गरम न करता आता उन्हाळा चालू झालेला आहे, पाणी-पाणी जीव करतो. तर असं थंडच आपलं छान असं काहीतरी खा आणि असं बनवून बघा. आपलं सॅलड कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यूट्यूब फॅमिली. असा हा मेनू छान पद्धतीने मी तयार केलेला आहे. पण माहीत नाही मला तुमच्यापर्यंत तो लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर हा नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर माझी सगळी टोटल व्हिडिओ तुम्हाला अगदी न सांगता इकडं टाकला की तिकडं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं असतं तर यूट्यूब फॅमिली नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणीला व्हिडिओ शेअर केला तरी काही प्रॉब्लेम नाही आपला. तर चलो आता सगळ्यांना बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत भेटणार आहे. आता सगळ्यांना बाय बायच म्हणते मी आणि पुढचा व्हिडिओ घेऊन येते पुन्हा एकदा तुमच्यासोबत. चलो यूट्यूब फॅमिली, बाय बाय.